नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक सर आलेले आहेत. ते काही दिवसापूर्वी आपल्याकडे आले होते. आमच्याकडं विविध भागातून भरपूर तर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही. जास्त रुग्ण असल्यामुळे तर मुळीच आता सध्या तरी शक्य होत नाही. पण जसं जसं वेळ मिळाला तशा कंडिशनमध्ये आम्ही रुग्णाची प्रतिक्रिया घेऊन सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. काही यांची प्रतिक्रिया आहे, किती यांना दुखणं होतं, किती यांना आराम झाला, ते आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा ना. दादराव विष्णू बुराक, बरं. कुठल्या गावचे आहेत तुम्ही? पळशी. पळशीचे. बरं, तुम्ही माझ्याकडे किती दिवसापूर्वी आले होते? एक हप्तापूर्वी आलो होतो. 1 हप्त्यापूर्वी आले होते. तुम्हाला काय त्रास होत होता? मणक्याचा त्रास होता, नसा मणक्याचा त्रास होता. कमरेमध्ये दुखत होतं का? कमरेत दुखत होते इथे. फार जास्त दुखणं होतं का? फार लई. उभंही राहता येत नव्हतं? उभं राहिलं म्हणजे असं झणझणच व्हायचं डायरेक्ट. जण होत. नसा असं तुटाला पाय बाहेर काय झालं काय नाही खाल्लेलं. बरं बरं. तर माझ्याकडे तुम्ही एकदाच आले, एकदा चालू. मग तुम्ही 100% आता तुम्हाला आराम झाला? हो. आता तुमचं काहीच दुखत नाही? नाही. तुम्हाला कुठल्या गोळ्या औषध घ्यायची गरज पडली? काहीच नाही. काहीच घ्यायची गरज पडली? गोळ्या पण नाही घ्यायचं काम पडलं. ते पण घ्यायचं काम पडलं नाही. तर तुम्ही माझ्याकडे 8 दिवसापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा मी तुमच्यावर उपचार केला. यांना जे आहे L4 L5 जो कमरेचा मणका आहे, एक सॅक्रम नावाचा मणका, इकडे पायात उतरणाऱ्या नसाला फार जास्त प्रमाणामध्ये दबाव बसत होता. त्याच्यामुळे फार जास्त पेनफुल सिच्युएशन होती. जास्त दुखणं असल्यामुळे मग ते आपल्याकडे आले. तर तुम्हाला इथं उभंही राहता येत नव्हतं ना? नाही. फार जास्त वेदना होते. वेदना म्हणजे असं जास्तच येऊन जायचं. तळमळ व्हायची. बरं. तर तुम्ही माझ्या अगोदर काही डॉक्टरांना दाखवलं का? दाखवलं. तुम्हाला काही आराम झाला नाही तिथं? नाही. माझ्याकडे येण्या अगोदर किती दिवसापूर्वीचं दुखणं होतंय? हे जवळपास 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून दुखणं. पण तुम्ही माझ्याकडे एकदा आले, हा. एक वेळेस आले, मी तुम्हाला उपचार केला, त्याच्यानंतर गोळ्या औषधी घ्यायची गरज पडली नाही? नाही. गोळ्या औषधी तशाच राहून गेल्या. तसंच राहून गेलं. 100% आरामच झाला. 100%. त्याच्यानंतर तुम्ही भरपूर फिरले का? कुठं पेन नाही झाला मग तुम्हाला? काहीच नाही. 5-6 दिवस तर सगळं फिरलो नाही. घरी पण नव्हतं. हो का? हा. तरी पण अजिबात दुखणं काहीच नाही. बरं. आता भरपूर रुग्ण आहेत असे इकडे तिकडे फिरतात, ज्यांना ऑपरेशन डॉक्टर सांगतात कमरेमध्ये नस दबलेली. अशा लोकांना काय सांगायचं तुम्हाला? MRI करायचं, हे करायचं, ते करायचं. ते कुठं पडल्यापेक्षा इथं आलेलं बरं राहील का? हा. आमच्याकडे उपचार होतो का? 100%? 100% आराम होईल का? होईल. बर. बघा, आता तुम्ही इथं आलेले, भरपूर गर्दी होती आता सकाळपासून तुम्ही बघितलं. आम्हालाच 1 तास लागला इथं तुम्हाला भेटायला. 1 तास लागला. बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्हाला 1 तास मला भेटायला लागला. तुम्ही पाहिले, भरपूर रुग्ण पाहिले. प्रत्येक रुग्णाची काय प्रतिक्रिया तुम्हाला बाहेर जाणवली? हेच त्रासापायी त्रास होता, पण आराम सांगितलाच ना लोकांनी? हो, आराम होतोच म्हणून. बर. बघा, भरपूर दिवसाचे पुढले पेशंट आलेले. हा. आता तू कुठले पेशंट बघितले तुम्ही बाहेर आले? भरपूर ठिकाणचे बघितले. धुळेचे पण आले होते, पुण्याचे आले, जळगावचे आले. आता तुम्ही बघितलं असेल. हा ना, संभाजीनगरचे होते. बरोबर. भरपूर विविध भागातून आपल्याकडे रुग्ण येत असतात. ही सत्यता आहे. यांना जे आहे तर कमरेमध्ये L4 L5 नावाचा मणक्यामध्ये दबाव बसत होता. फार भयंकर पेनफुल सिच्युएशन होती. पण त्यांचं ते दुखणं 100% पूर्णपणे क्लिअर झालं, असंच ना? ओके. आता काही दुखत नाही ना? अजिबात नाही. उभंही राहता येतं, सगळं काही बसता येतं. बस मांडी पण नव्हती घालता येत. मांडी घालता येत नव्हती, आता घालता येत नाही. हो. जेवण करायला बसता नाही डायरेक्ट. अरे बापरे. आता सगळं ओके झालं. ओके रे. बघा, ही रुग्णाची सत्यता आहे. आता 2 महिन्यापूर्वी त्यांचं दुखत होतं, आपल्याकडे एकदाच आले, त्यांना कुठल्याही गोळ्या औषधी घ्यायची गरज पडली नाही. 100% चांगलं झालं. योगायोग तो जुळून आला, ते आपल्याला सहज आता भेटायला आले. भेट द्यायसाठी आलो सर तुम्हाला. भेट द्यायला आले, सांगायला आले तुम्ही, है ना? एकदम आम्हाला रिझल्ट आला बा म्हणून. बरोबर. तर असेच आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला जर का काही असे रुग्ण असले ज्यांना कमरेमध्ये नस दबते, मानेमध्ये नस दबते, नी जॉईंट पेन, गुडघ्याचं दुखणं आहे, शोल्डर पेन आहे, सांधेवात आहे, असे विविध आजारावर या ठिकाणी उपचार केले जातात. जर आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात असे काही रुग्ण असले तर नक्की आमच्या पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.